नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोर्टाचा निकाल आला, आरटीएचा नियम लागू झाला. त्याच्यावरती बरेचसे उमेदवारांनी म्हणजे शिक्षक मित्रांनी मतांतरे व्यक्त केली. कोणाचा विचार काय, कोणाचा विचार काय, यावरती भरपूर सारे व्हिडिओ पण मी घेतलेले आहे. त्यात पूर्ण डिटेलमध्ये पण माहिती मी दिलेली आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा मुद्दा मी तुमच्या समोर मांडतोय. सो जेवढे विद्यार्थी जे डीएड बीएड धारक शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करताय, ह्या सगळ्यांनी हा मुद्दा नीट समजून घ्यावा. व्हिडिओच्या शेवटी नक्की कमेंट तुम्ही करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, पण मुद्दा नीट समजून घ्या. मी नेहमी सांगत आलेलो आहे की इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि या शिक्षकांच्या हितासाठी शिक्षकांच्या बाजूनेच उभा आहे. फक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुम्हाला देत असतो की कोर्टाचं म्हणणं काय, शासनाचं म्हणणं काय, GRचं म्हणणं काय, शिक्षण विभागाचं म्हणणं काय. सो आता एक व्हिडिओ मी थोडा वेगळा बनवतोय, वेगळ्या धाटणीचा बनवतोय, ज्यामध्ये मी टाकलंय त्या शिक्षकांसाठी आणि त्यांना पदोन्नतीसाठी जी टीईटी पात्रता पाहिजे असं म्हटलं जातंय RT मध्ये आणि कोर्टाच्या निर्णयानुसार. सो टीईटी पात्रता मिळून खरंच बदल होणार आहे का? तो बदल कोणता होणार आहे, काय अपेक्षित आहे, काय हेतू आहे की या शिक्षकांनी टीईटी पास व्हायलाच पाहिजे असं म्हणलं जात आहे. आता शिक्षक म्हणून गेले कित्येक वर्षापासून 20-20, 25-25, 90-90 त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून शिक्षक या पदावरती कार्यरत असणारा जो एक शिक्षक आहे, गेले कित्येक वर्षापासून तो त्या विषयाला न्याय देतोय, शिकवतोय. त्या विद्यार्थ्याला परत स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येते की तुम्ही आता पात्रता परीक्षा द्या, तुम्ही पात्र आहात की नाही सिद्ध करा. बघा, गव्हर्नमेंटचे काही पदं अशी आहेत की इंटरनल त्यांच्या एक्झाम घेतल्या जातात, नो डाऊट, त्याला बऱ्याचशा सवलती पण आहे, सूट पण आहे. पण इथे मात्र स्पष्ट आणि स्पष्ट क्लिअर कट आहे, नाही पात्र झाला तर राजीनामा द्या, पदोन्नती घेऊ नका किंवा निवृत्त होऊन जा. सो हे कितपत योग्य आहे? खरंच या 5 प्रश्नांची उत्तरे कोण देणार आहे? आता तुम्हाला मी 5 प्रश्न पण मांडणार आहे. ह्या पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रामाणिकपणे उत्तर द्या, त्रयस्थपणे उत्तर द्या. उगाच काहीतरी फेक करू नका की असे खूप शिक्षक असायचे त्यांना काहीच येत नाही, त्यांना काही समजत नाही, त्यांना हे येत नाही. बघा, काही आहेत, त्या काहींसाठी सगळ्यांना आपण असं म्हणू शकत नाही. तुमच्याकडे कदाचित तुम्हाला आढळले असतील की काही शिक्षक खरंच असे आहेत सर, घ्यायलाच पाहिजे, पण काही शिक्षक खरंच सर खूप सुंदर पद्धतीने काम करताय. सो मला म्हणायचं काय, बॅलन्स तुम्ही उत्तर द्या की सगळ्यांसाठी एकच वाक्य तुमचं नसणार आहे, सगळ्यांसाठी आपण एकच वाक्य वापरू शकत नाही. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुमची कमेंटमध्ये मला नक्की कमेंट द्या, सगळ्यांनी द्या कमेंट, जेवढे माझा व्हिडिओ बघता सगळ्यांनी कमेंट द्या. पण तिकडे जाण्यापूर्वी मी सांगू इच्छितो, बघा आता हा कोर्टाचा निर्णय आहे आणि कोर्टाच्या निर्णयाच्या अंती आणि RTIचा नियम पण आहे. सो टीईटी तुम्हाला लागू होणारच आहे, टीईटी तुम्हाला द्यावी लागणार आहे, नो डाऊट. पण याच्यावरती काही मुद्दे मी तुम्हाला मांडणार आहे. सो त्यासाठी तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला आचार्य बॅच 1.0 दिलेली आहे. ही बॅच जी आहे ना ती तुमच्या वेळेनुसार असणार आहे. सरकारी सुट्ट्यांचा तुमचा जो सुट्ट्या असतात त्याचा विचार करून त्यानुसार प्लॅन केलेली ही बॅच आहे. फक्त शिक्षकांचा विचार करूनच तुमचा वेळ, फॅमिलीचा वेळ, तुम्हाला इतर कामं असतील ते सगळ्यांचा वेळ विचारात घेऊन, सुट्ट्यांचा वेळ, तुमचा स्कूलचा वेळ सगळा विचारात घेऊन ही बॅच बनवलेली आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस ह्या बॅचमध्ये तुमची करून घेतली जाणार आहे आणि विषयातील विकनेसपणावरती भर दिला जाणार आहे. कुणाला मराठी अवघड जाईल, कुणाला इंग्लिश अवघड जाईल, कुणाला मॅथ रिझनिंग अवघड जाऊ शकतो किंवा अध्यापनशास्त्र किंवा मानसशास्त्र हे अवघड जाऊ शकतं. त्यानुसार ह्या बॅचेसची रचना केली. सो नक्कीच तुम्हाला ह्या बॅच खूप कमी फीजमध्ये अवेलेबल आहे, ग्रुप डिस्काउंट पण अवेलेबल आहे. सो नक्की फायदा करून घ्या. हे सगळं फीचर तुम्हाला याच्यात टाकलं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक पण आहे, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. आणि आज शेवटचा दिवस आहे, तुम्हाला 20% ऑफ ह्या बॅचवरती चालू आहे. सो याचा पण फायदा तुम्ही करून घेऊ शकता. बाप्पा नावाचा कोडे आज म्हणजे आता ही डेट खरं म्हणजे 8 सप्टेंबर आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल कदाचित डेट संपलेली पण असू शकते. 8 सप्टेंबरपर्यंत याला सूट होते. चला मग आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. थोडंसं बेस मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडतो. बेसिक कोर्टाचा निर्णय किंवा आदेश आणि RT 2009चा नियम काय सांगतो. तो नियम सांगतो की पदोन्नती मिळवण्यासाठी तुम्हाला टीईटी द्यावी लागेल, शिक्षक पद टिकवण्यासाठी टीईटी द्यावं लागेल. टीईटी तुम्हाला 2 वर्षाच्या आत पास होणं गरजेचं आहे. टीईटी लागू झाली 2013 पासून. RT कधीपासून लागू झाला? 1 एप्रिल 2010 पासून RT लागू झाला. पण त्यात सांगितले महत्त्वाचा निकष काय आहे तर टीईटी 31 मार्च 2015 पर्यंत जे उमेदवार जे शिक्षक म्हणून रुजू झाले त्या सगळ्यांनाच लागू आहे. ओके, आता यामध्ये 5 वर्षापेक्षा कमी ज्यांची सर्व्हिस बाकी आहे त्यांना सूट आहे, पण त्यांना पदोन्नती घ्यायची असेल त्यांना पण टीईटी द्यावं लागेल. आणि 5 वर्षापेक्षा जास्त ज्यांची सर्व्हिस बाकी त्यांना मात्र टीईटी कंपल्सरी द्यावी लागेल पुढच्या 2 वर्षामध्ये. ओके, आता पुढे घेऊन जर तुम्हाला मी
आता टीईटी जर द्यायची म्हटलं तर हा एक बराच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय की टीईटी आता जी झाली, टीईटी नोव्हेंबर 2024ला टीईटी झाली लेटेस्ट, पात्रतेबद्दल तुम्ही तर खूप विचार करा. का? कारण इथे किती टक्के निकाल लागलाय? फक्त 3.38% निकाल लागलाय. म्हणजे प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे टीईटी पात्र होण्यासाठी. आता सीटी त्याच्यापेक्षा थोडी सोपी असते, बरेचसे विद्यार्थी बोलतात. सो साहजिक आहे सीटीटीचा रेशो थोडा जास्त आहे याच्यापेक्षा, म्हणजे याच्यापेक्षा ती सोपी आहे. पण मग टक्केवारीनुसार जर विचार केला तर ती 7 ते 8% पर्यंत आहे, लक्षात घ्या. सो तुम्हाला दोन्ही ठिकाणी पण अभ्यास करावाच लागणार आहे. म्हणजे सीडी दिली तरी चालणार तुम्हाला, टीईटी दिली तरी चालणार तुम्हाला, पण दोन्ही ठिकाणी अभ्यास मात्र करावाच लागणार आहे. शिक्षकांना करायचं म्हटलं तर काय होतंय, त्यांच्याकडे वेळ कुठे आहे? आता पुढचे 5 प्रश्न मी तुम्हाला तुमच्या समोर मांडतो, तुम्हाला याची उत्तरं द्या. पहिला प्रश्न आहे बघा, टीईटी पात्रता मिळून खरंच बदल होणार आहे का? पहिला प्रश्न, विषयाच्या शिक्षकाला किंवा शिक्षकाकडून काय फायदा आहे? आता विषयाच्या शिक्षकाला तुम्ही टीईटी द्यायला लावणार आहे, बरोबर आहे. मग विषयाच्या शिक्षकाला याच्यामधून काही वेगळा बोध मिळणार आहे का? काही धडा मिळणार आहे का? काही त्याचं अपग्रेडेशन होणार आहे का? ॲडव्हान्स पण येणार आहे का? मी अपग्रेड करतो, अपग्रेडेशन त्याला मिळणार आहे का? अपग्रेडेशन त्याला मिळणार आहे का? हा पहिला मुद्दा आहे. आणि शिक्षकाकडून जे शिक्षण मंडळ आहे, शिक्षण विभाग आहे, शिक्षक विभाग आहे, याला काय फायदा आहे? काय हेतू नेमकं काय याने द्यावी बरं? या शिक्षकांना का द्यायला लावताय? का बरं यांच्यावरती हे एवढ्या वर्षानंतर त्यांना परत एकदा ह्या एक्झाम मध्ये उतरवताय, अर्थ स्वतःला सिद्ध करायला लावताय? आता तुम्ही बघितला असेल टीईटीचा सिलेबस बघा, पेपर 1 जर बघितला 1 ते 5 साठी, हा पेपर 1 आहे. त्यामध्ये बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आहे, भाषा 1, भाषा 2, गणित आहे, परिसर अभ्यास आहे. आता जरा मला विचार करा, एखादा विषय शिक्षक आहे, फॉर एक्झाम्पल तो मराठीचा शिक्षक आहे, गेली 25 वर्षापासून मराठी शिकवतोय तो. तो मराठीमध्ये आता त्याला अद्ययावत नॉलेज आहे, त्याला मराठी कसं शिकवावं, अपग्रेडेशन कसं करावं, डिजिटली कसं मराठी शिकवावं, त्याला व्हिडिओ कसे मुलांना दाखवता येईल का, वेगळ्या पद्धतीने काही त्याला शिकवता येईल का, याचं ट्रेनिंग दिलं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. किंवा फक्त मराठी विषयाबाबत अशी टीईटी एक्झाम घेऊन त्या विषयातलं नॉलेज चेक केलं याच्या विषय शिक्षकाचं, तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कारण तुम्ही त्या विषयामध्ये त्याला अपग्रेड करायचा प्रयत्न करताय, त्याला अजून पुस्तकं वाचायला लावताय. बाबा मराठी शिकवताना विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे, आता नवीन टेक्निक काय तू ॲब्सॉर्ब केली पाहिजे, नवीन पद्धतीने डिजिटली कसं शिकवलं गेलं पाहिजे, याचे ट्रेनिंग त्याला द्या. पण तुम्ही जर म्हणत असाल की त्याला मराठी सोडा, त्याला हा पण अभ्यास करायला लावा, हा पण करायला लावा, हा पण इतर विषयांचा अभ्यास करा, त्याला फायदा काय? त्या विषय शिक्षकाला शिकवण्यामध्ये काय फायदा होणार आहे का? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की त्या शिक्षकाकडून अपेक्षा काय? त्याला इतर विषय कशाला अभ्यासाला देताय? म्हणजे त्याला विनाकारण ह्या विषयांचा अभ्यास करायला लावतात, जेणेकरून त्याला फायदा होणार आहे का पुढे? हा पहिला मुद्दा. हा, आता 1 ते 5 शिक्षक जे असतील त्यांना होऊ शकतो कदाचित, का? कारण त्यांना सगळे विषय शिकवावे लागतात, त्यांना सगळे विषय पण 7 ते 8च्या वर्गांना कदाचित विषयाला शिक्षक वेगवेगळे असतात, काही ठिकाणी काही ठिकाणी नाहीये. पण सगळ्यांना सारखेच हे विषय जर असतील तर ठीकच आहे. पण आता बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र हे तुम्ही त्या विषय शिक्षकाला का देताय? विषय शिक्षकाचा बद्दल काही ठिकाणी विषय शिक्षक 6 ते 8ला आहेत, काही ठिकाणी नाहीत, काही ठिकाणी सगळ्यांना सगळेच विषय शिकवावे लागतात किंवा काही विषयांची जबाबदारी असते. सो तो एक मुद्दा लक्षात घ्या. पण बऱ्याचशा शाळेमध्ये आता काय झालंय, 1 ते 8 पर्यंत सुद्धा विषय शिक्षक वेगवेगळे झाले. वर्ग शिक्षक एक असतात, तो विषय शिकवतात, बाकी सगळे सेपरेट शिकवणारे शिक्षक. आमच्या वेळेस एकच फॅकल्टी, म्हणजे आमच्या वेळेस सगळं शिकवून जायचे किंवा 2-3 विषय शिकवायचे. पण आता सध्या तसं नाहीच राहिलेलं. सो हा एक मुद्दा आहे. दुसरा पेपर तुम्ही बघितला असेल जो 6 ते 8 साठी आहे, त्यामध्ये सुद्धा बालमानसशास्त्र, भाषा 1, भाषा 2, गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र आहे, याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे माझा साधा प्रश्न आहे की विषय शिक्षकाला विषयामध्ये तुम्हाला अपग्रेडेशन करायचं सोडून त्याला टीईटी द्यायला लावता, याचा फायदा काय होणार मला सांगा. हा पहिला प्रश्न तुम्हाला समजला असं मला कमेंटमध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं द्या, तुम्हाला काय वाटतंय? पहिला मुद्दा. हा ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं की सर नाही होऊ द्या ज्यांचे, जिरू द्या ज्यांचे, असं नाही. प्रॅक्टिकली विचार करून उत्तर द्या. आपली शैक्षणिक ग्रोथ व्हावी असं वाटतंय आपल्या पाल्यांची, आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या मुलांची, तर शिक्षक म्हणून हे शिकडे आपण कसं बघतोय हा पण नीट विचार करून याचं उत्तर मला तुम्ही द्या. सो हा एक पहिला प्रश्न माझा होता की खरंच बदल होणार असेल तर काय होणार तो मला कळवा. दुसरं काय, कामाचा व्याप जर बघितला शिक्षकांचा तर त्यांच्याकडे शैक्षणिक व्यतिरिक्त अशैक्षणिक कामांचा खूप मोठा व्याप आहे.
याच्यावरती डिटेल मी व्हिडिओ पण घेतलेला आहे. शिक्षकांवर जबाबदारी काय काय असते बघा, त्यात थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. शैक्षणिक काम आहे त्यांना, ठीक आहे, शैक्षणिक कामं असतील तर ते करतीलही, पण त्यात रेकॉर्ड ठेवा, टाचन नोंद करा, सगळं सगळं सगळं. शिपाई बऱ्याच ठिकाणी शाळेत शिपाई नाही आता, लिपिक नाही त्यांच्याकडे, मग ती कामं पण त्यांना करावं लागतात. बरेचसे गव्हर्नमेंटचे उपक्रम त्यांना राबवावं लागतात. आणि प्रशासकीय आणि सामाजिक कामं पण आहे, काहीतरी योजना येतात, मिड डे मील आहे, मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, सायकल योजना वगैरे, एक सगळे शाळेची नोंदवही, हजेरी वही सगळं नियमित करा. अतिरिक्त जबाबदाऱ्या पण असतात बघा. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अध्यापनाचं प्रशिक्षण घेणं असं त्यांना, वर्षातनं परीक्षण घेणं आहे, विकास आराखडा तयार करणं आहे, जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण केलं जातो याचा अहवाल सादर करणं आहे. त्यानंतर तुम्हाला जनगणना असते, इतर भरपूर कामं त्यांना ती पण लावली जातात. पण हे सगळ्या कामांमधनं प्रश्न असा आहे की ह्या शिक्षकाला वेळ मिळतो का? कामाचा व्याप प्रचंड, हा व्याप कमी का नाही करत तुम्ही? जर त्याला परीक्षा द्यायची आहे तर कमी व्याप कमी करा ना. मग एवढ्या व्यापातून त्याने वेळ कसा काढायचा? खरंच याच्यामधलं का तो वेळ काढून ही पास होणार आहे का? तिसरा प्रश्न आहे, त्याचं शिक्षकाचं वय बघता आणि विषयाचं अध्यापन बघता त्याला त्या विषयामध्ये ट्रेनिंग देणं योग्य ठरेल की तुम्ही टीईटीची अर्हता पात्रता करायला लावताय? आता नो डाऊट मी असं म्हणणार नाही की शिक्षकांना वय झाला म्हणून त्यांना अभ्यास जमणार नाही. 100% ते हाडाचे शिक्षक आहेत, त्यांना जमेल. पण तुम्ही उगाच काहीतरी करायला लावणार. म्हणजे मी म्हणतो तुम्हाला की अरे हा एवढा मोठा दगड 10 किलोचा उचल, बरं आपण शर्यत लावू सगळ्यांची, जो उचलेल तो शिक्षक, असं वेगळं काहीतरी नका सांगू. त्याच्यातनं काहीतरी आउटपुट येईल आणि त्याला विद्यार्थ्यांचा फायदा होईल, शैक्षणिक ग्रोथमध्ये काहीतरी फायदा होईल, असं काहीतरी करायला लावा. आता तुम्ही जर हे करायला लावत असेल तर माहिती थोडंसं वेगळंच वाटतं मला. सो ट्रेनिंग दिलं तर कधी चांगलं, ट्रेनिंग अपग्रेडेशन त्याला करा. चौथा प्रश्न आहे, शिक्षक म्हणून काम करतो तो बघा, तो वेगळ्या जिल्ह्यात काम करतोय, स्वतःचा जिल्हा नाहीये, जिल्हा बदली होत नाहीये, खूप अडचण त्यांच्यापुढे, कुटुंबाचं जबाबदारी आहे, अपत्य त्यांना शिकवायचे, अपत्यांची जबाबदारी आहे, त्यांना पण घरी बसून त्यांचा अभ्यास म्हणा, त्यांच्याकडे लक्ष देणे, त्यांचे संवाद साधणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना वेळ देणं आहे. आई वडील त्यांचा आजारपण असेल, त्यांचा इतर खर्च असेल तो पण बघायचा, त्यांच्याशी पण गप्पा गोष्टी करायच्या. फॅमिलीला वेळ द्यायचा कधी? हा सगळा वेळ द्यावा की नाही त्यांनी? म्हणजे तुमचा शैक्षणिक दिवसभरात शिकवायचं पण आहे, फॅमिली पण सांभाळायची आणि तुमचा परीक्षेचा अभ्यास पण करायचा आहे. याच्यातनं वेळ कुठे मिळणार आहे त्यांना? आणि पाचवा प्रश्न आहे की अभ्यासाला वेळ द्याल का? मग त्याला मागणी आहे त्याची. तुम्ही जर म्हणताय की तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा, तर मग द्या त्याला वेळ, तो वेळ द्या, तो अभ्यास करतो आणि तुम्हाला पास होऊन दाखवेल. म्हणजे बघा शिक्षक काय, पहिलं त्याला द्या 12 महिने सुट्टी देऊन टाका. मग का बरं? अरे इथे फ्रेशर मुलं 12 तास वेळ घेऊन अभ्यास करून एक्झाम देत आहेत टीईटीची, ते क्वालिफाय होत नाही. 3.5% निकाल लागतोय किंवा सीटीचा 7% निकाल लागतोय, 7% मग इथे यांना एवढं सांभाळून अभ्यास करायचा, तुम्ही सांगतात तुम्ही पास होऊन दाखवा. तुम्हाला नापासच करण्यासाठी एक्झाम घ्यायची की ही तो पण, म्हणजे अपयशाची भीती त्यांना का दाखवताय तुम्ही? कारण त्यांना समजतंय ना, शिक्षक आहेत ते भावी पिढी घडवणार आहेत, त्यांना कळतंय ना ही एक्झाम देऊन काय होणार आहे, कसं होणार आहे. वेळ द्या त्यांना, 12 महिने सुट्टी द्या. दुसरं काय, शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामातून मुक्त करा. शिकवण्याचं काम त्यांना हवं तर ठेवा, ते येतील, शिकवतील, विद्यार्थ्यांना प्रॉपर शिकवतील. मात्र त्याच्या व्यतिरिक्त जी इतर कामं आहेत ना, टाचणी करा, शैक्षणिक अहवाल, तुमचे हे अहवाल ते अहवाल, हा निकाल द्या, तो निकाल द्या, हे सगळे कामं बंद करा. मग त्यांचे शिकवण्याचं काम ठेवा, बाकीच्या याच्यातून त्यांना मुक्त करा. बघा ते निकाल काय देतील. तुमचा 3.5% निकाल लागतो, तो बघा कुठे नेऊन ठेवतील. अपेक्षित आणि शिल्लक असेल त्यांची जी रजा असेल ना, त्यांना हवी तेव्हा द्या, हवी तेव्हा द्या. ते ऍडजस्ट करतील शिक्षक शाळेमध्ये, तो घेईल सुट्टी, मग तो घेईल सुट्टी, त्यांना अपेक्षित तेव्हा सुट्टी द्या, मंजूर करा. क्वालिफाईंग मार्क्स तुम्ही 60% नका ठेवू. आता तुम्ही अकॅडमिक इयरला 35% ठेवतात ना, आम्ही 35% मागत नाही शिक्षकांसाठी. माझी मागणी आहे, आमच्या टीमची, आमच्या सगळ्या शिक्षकांची मागणी, ऍटलीस्ट तुम्ही 60%वरनं 50% 50% ओपन साठी करा, 50% तुम्ही जनरल कॅटेगरीसाठी करा. तो मुद्दा आहे, तो एक कमी करून द्या. कारण एवढ्या दिवसानंतर ज्या विषयात ते हुशार आहे, तो विषयाची एक्झाम न घेता तुम्ही सगळे विषय परत त्यांना अभ्यासाला लावताय. जमेल त्यांना, नो डाऊट, पण वेळ नाही त्यांच्याकडे. वेळ द्या तुम्ही त्यांना. वर्षातून किमान 3दा परीक्षा घ्या. मग तुम्ही 2दा घेणार, टीईटी घेताय का? 2दा एवढ्या वर्षात घेतली नाही, तुम्ही इथून पुढे घ्याल का? मग 2 वर्षात क्वालिफाय व्हायचं तुम्ही सांगता, 2 वर्षात तुम्ही 2च एक्झाम घ्याल, कसं शक्य आहे? अभ्यास करायलाच त्यांना वेळ लागणार आहे, वेळ काढावा लागणार आहे. दररोज 1 तास 2 तास त्यांना मिळेल, तेही सगळं ऍडजस्टमेंट करून करणार आहे. सो त्यांना वेळ द्या तुम्ही. 2 किमान 3दा एक्झाम घ्या. आणि पात्र न झाल्यास त्यांना धमकी किंवा काय म्हणूया आपण त्याला, असं भीतीदायक वातावरण तयार करू नका ना. पास न झाल्यास त्यांना पुन्हा संधी ठेवा ना, काहीतरी संधी द्या, काहीतरी कोर्टाच्या न्यायालयाच्या अधीन राहून काहीतरी याला सोल्युशन द्या, सवलत द्या.
आता हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर शिक्षकांसाठी हे सगळे मुद्दे तुम्हाला कसे वाटताय, पटताय का? मला कमेंटमध्ये कळवा. आणि अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो, रिव्ह्यू याचिका टाकलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपलेच विद्यार्थी आहे सगळं, म्हणजे शिक्षक विद्यार्थी आपले सगळे, त्यांनी रिव्ह्यू याचिका टाकली आहे. याचा निकाल काय येणार आहे? दोन गोष्टी निकाल काय येऊ शकतो, एकतर पॉझिटिव्ह येईल एकतर निगेटिव्ह येईल. जे काय येईल तो एकतर पॉझिटिव्ह एकतर निगेटिव्ह येईल. पण मेजर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो, मी तुमच्या बाजूनेच आहे, पण जे रिअलिस्टिक आहे ते सांगतो तुम्हाला मी. RTAचा नियम काय सांगतो, दुसरं कोर्टाचा निकाल काय सांगतो. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे, त्याला तुम्ही काय चॅलेंज करणार आहे, RTAला काय चॅलेंज करणार आहे तुम्ही. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो याच्यात काय बदल करणार आहे तुम्ही, याचिका किती टाकल्या तर याचिकेचा निर्णय किती वेळ लागेल बरं, याला कदाचित 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, 5 वर्ष लागेल, माहीत नाही आपल्याला. पण त्या दरम्यान हे सगळं चालू आहे, याच्यातून तुम्हाला तर काही सूट नाहीये जे त्यांनी नियम लावलेले आहेत. आपली मागणी आहे की हे नियम ठीक आहे, आम्ही टीटचा अभ्यास करतो, पण आम्हाला बाकीच्या गोष्टी सवलती द्या ना, वेळ द्या, आम्हाला सुट्टी द्या, आम्हाला इतर कामं बंद करा, व्याप कमी करा, आम्ही करतो ना अभ्यास, आम्हाला संधी द्या, आम्ही करतो अभ्यास, त्याच्यातनं आम्हाला सवलत द्या. याचिकेत जर बघूया जो येईल तो, मी अगदी प्रामाणिकपणे सांगतोय, माझं तर मत आहे ते पॉझिटिव्ह यावं, यांना नको लागू करायला. त्या विषयातल्या शिक्षकांची विषयातली परीक्षा घ्या तुम्ही. पण आता हे सगळं RTचा नियम सांगतोय, कोर्टाचा नियम सांगतोय, हे सगळं बघता जर निगेटिव्ह गेला, हे रिझल्ट निगेटिव्ह गेला तर तुमचा वेळ नको वाया जायला. किती खर्च येईल तुम्हाला? फॉर एक्झाम्पल एखाद्या TETची तयारी तुम्हाला करायची आहे, TETची तुम्हाला सपोज मार्गदर्शन घ्यायचं असेल तर मार्गदर्शन घ्या किंवा सेल्फ स्टडी करा. वेळ वाया नको जायला, तुमचा वेळ वाया नको जायला. हे चालू आहे कोर्टात याचिका, ती चालूच आहे, ठीक आहे, हरकत नाही, चालू द्या, पण तुमचा वेळ वाया नको जायला म्हणून तुम्ही काय करा आत्ता की जसा निकाल जो काय तो बघू. पण निगेटिव्ह जर आला, आता मेजॉरिटी मी तुम्हाला आत्ता सांगितलं काय क्लिअर कट थोडंसं होऊ शकतं. आणि आमची काही वकिलांचं पण आम्ही मत घेतलं, ते वकील पण तुम्हाला व्हिडिओ घेणार त्यांच्याबद्दलचा. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही वेळ वाया घालू नका. ही याचिका चालू आहे, डोंट वरी. त्या याचिकेला आपण मदत, शक्य तितकी मदत आपण सगळं करणार. पण सध्या तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आत्तापासून थोडा हळू अभ्यास चालू करा. मार्गदर्शन वाटलं मार्गदर्शन घ्या, सेल्फ स्टडी वाटलं सेल्फ स्टडी चालू करा. याच्याबद्दलचे भरपूर व्हिडिओ आम्ही युट्यूबवरती टाकलेले आहे. आणि मार्गदर्शनाला खर्च तुम्हाला किती येऊ शकतो, 2-3 हजार रुपयापर्यंत खर्च तुम्हाला येऊ शकतो. 2-3 हजार इन्व्हेस्ट करून जर तुमची तयारी चांगली होत असेल तर काहीच हरकत नाही असं मला वाटतं. शेवटी तुम्ही निर्णय घ्या, सेल्फ स्टडी पण करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सो वेळ लागणार असेल, ही याचिका पडून सुद्धा वेळ जाणार आहे. ही याचिकेचे मग सगळे राऊंड होणार, सगळे डेट मिळणार, भरपूर वेळ जाऊ शकतो. मला माहिती आहे कोर्टामध्ये या रिव्ह्यू पिटिशन वगैरे किती दिवस चालतात, खूप दिवस चालतात. सो याच्यात वेळ वाया होण्यापेक्षा तुम्हाला जर आत्ता वेळ मिळत असेल तर अभ्यासाला लागा. आणि अजून एक मुद्दा मी क्लिअर करतो की तुमच्यासाठीच ही बॅच आम्ही बनवली आहे, अगदी कमी फी मध्ये बनवलेली आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं जास्त खर्च नाही आहे, फक्त शिक्षकांसाठीच ही बॅच आहे. सेवेत रुजू असणाऱ्या शिक्षकांना हे सगळे फीचर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. सो तुमच्या वेळेनुसारच ही बॅच बनवलेली आहे. अदरवाईज तुम्ही सेल्फ स्टडी पण करा, काही प्रॉब्लेम, पण वेळ वाया घालू नका. बाकीच्या प्रोसेस चालूच आहे. आणि मी मागण्या ज्या केल्या तुम्हाला 5 प्रश्न विचारले, ह्या 5 प्रश्नांची तुम्हाला उत्तर काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, सगळ्यांना कळू देत की शिक्षकांसाठी जर TT तुम्ही कंपल्सरी करताय तर शिक्षकांना ह्या सवलती सूट पण मिळाल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. आणि फ्रेशर विद्यार्थी तुम्हाला काय वाटतं त्रयस्थपणे प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला काय वाटतंय. तुमचं एक विधान सगळ्या शिक्षकांना लागू होऊ शकत नाही. सो नीट विचार करून उत्तर द्या. आणि इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबरच आहे, नेहमी शिक्षकांच्या बाजूने, विद्यार्थ्यांच्या बाजूनेच असते. जे राईट आहे ते राईट आहे सांगायला काहीच हरकत नाही आहे. अशीच मागणी आता बरेचसे विद्यार्थी पण करत आहे. इग्नाइटने हा पहिला इनिशिएटिव्ह घेतलाय शिक्षकांसाठी बाजू मांडणारी महाराष्ट्रात एकमेव अकॅडमी इग्नाइट अकॅडमी आहे. आणि इग्नाइट अकॅडमी शिक्षकांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करते, सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपर जी आहे ती तुमच्या समोर मांडत असते. सो पुढच्या व्हिडिओत तुम्हाला RT पण नियम दाखवतो, त्यात पण बघा काय सांगितलेलं आहे. सो याबद्दल काही तुम्हाला वाटलं सांगावं, काही अडचण असेल, काही शंका असेल तर 88-88-25 ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज तुम्ही इतर मित्रांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करून त्यांना पण सांगू शकता की तुम्हाला हे मुद्दे पटतात का. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.